गणेश भक्तांनो, फुलपाखरू कला क्रीडा शैक्षणिक संस्थेत आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। खांदी पताका घेऊनी आषाढी कार्तिकी एकादशीला अवतरते चंद्रभागेच्या तीरी महाराष्ट्राच्या संस्कृतीची थोर परंपरा वारी। माळ तुळशीची शोभे गळा। गणेश भक्तांनो नमस्कार। आध्यात्मिक, ऐतिहासिक, सामाजिक, भौगोलिक आणि वैचारिक अशी थोर परंपरा लाभलेलं भारतातलं एक महान राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र। आणि या महाराष्ट्राला लाभलेली एक महान थोर संस्कृती म्हणजे वारी। ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम। आषाढी आणि कार्तिकीच्या एकादशीची चाहूल लागली की महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यातून टाळ चिपळ्यांचे, मृदुंगाचे आणि ज्ञानोबा तुकाराम या नामघोषाचे आवाज कानी येऊ लागतात। आणि मग आळंदी, देहू इथून आणि महाराष्ट्राच्या गावागावातून संत ज्ञानेश्वर माऊली, तुकोबा राय आणि अनेक संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करतात। वारी म्हणजे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय आपल्या अभंगांनी, ओव्यांनी, भारुडांनी आणि कीर्तन प्रवचनांनी समृद्ध करणाऱ्या संतांचा वैचारिक वारसा जपण्याचा आणि समजून घेण्याचा एक महन मंगल सोहळाच जणू। या वळणावर आपल्याला भेटतात त्या आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे असं विश्वासाठी सुखाचं पसाय दान मागणाऱ्या ज्ञानेश्वर माऊली। अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोकी। माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी असं म्हणणारे संत एकनाथ। आणि आपुली या बडे नाही मी बोलत, सखा भगवंत वाचा त्याची असं म्हणणारे आणि महाराष्ट्राला, देशाला नव्हे जगाला विद्रोहाचा एक नवा मार्ग दाखवणारे संत तुकोबा राय। आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिलिया, तुझे चरण देखिलिया। लसूण मिरची वारकरी संप्रदायाच्या याच परंपरेत पुढे कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असं म्हणत संत सावतामाळी, संत गोरा कुंभार आपल्याला रोजच्या कर्मातलं अध्यात्म समजावून सांगतात। कांदा मुळा भाजी आणि धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर असं म्हणत संत जनाबाई देव आणि भक्त यांच्यातलं एक अद्भुत मैत्र आपल्याला उलगडून सांगतात। संत कान्होपात्रा, संत बहिणाबाई, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव ते संत चांगदेव, एक ना दोन महाराष्ट्राला लाभलेली संतांची ही थोर परंपरा म्हणजे साक्षात स्वर्गातून या पृथ्वीवर अवतरलेले भगवंताचे अवतारच जणू। अशी ही वारीतले वारकरी, वारीतल्या दिंड्या, पालख्या, भगवंताचं रिंगण आणि विठ्ठलाच्या ओढीने ओठांवर जय जय राम कृष्ण हरी असं म्हणत पंढरपूरला निघालेली वारकऱ्यांची पावलं। खांद्यावर वैदिक धर्माचा भगवा ध्वज आणि डोक्यावर विठ्ठलाला परमप्रिय असणारी तुळस। गणेश भक्तांनो, ही तुळस आपल्याला विठुरायाशी जोडून घेण्याचा आध्यात्मिक मार्ग सांगतेच, पण त्याचबरोबर 24 तास मानवी अस्तित्वाला ऑक्सिजन देत दिवसाचा प्रत्येक क्षण दुसऱ्यांसाठी जगण्याचा मौलिक विचारही देते।
म्हणून तर या तुळशी पानांचा हार साक्षात विठू माऊली मोठ्या आनंदानं आपल्या गळ्यात परिधान करतात। आणि वारकरी याच तुळशीची पवित्र माळ गळ्यात घालून आपल्या जीवनाचा अखंड भक्तिमय प्रवास सुरू करतात। चला तर गणेश भक्तांनो, आजपासून आपणही विठुरायाच्या आणि गणरायाच्या साक्षीने आपलं जीवन भक्तिमय, वारीमय आणि तुळशीमय करण्याचा संकल्प करूया। बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। हे गणराज